नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती स्कॉलरशिप संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या समोर येत राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, जुबली आशा स्कॉलरशिप प्रोग्राम ही एक SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनद्वारे सुरू करण्यात आलेली शिष्यवृत्ती योजना आहे। ही योजना नेमकी काय आहे आपण जाणून घेऊयात। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जे विद्यार्थी हुशार आहेत, गुणवंत आहेत आणि त्यांना पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज शिक्षण घ्यायचे आहे, परंतु ते विद्यार्थी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच पैशांच्या अभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे। आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही योजना भारतामधील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे, जी त्यांना पैशाची चिंता न करता उच्च शिक्षण पूर्ण मदत करते, जेणेकरून ते आपले करिअर यशस्वीपणे घडवू शकतील। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण पाहूयात अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती कशा प्रकारे मिळते। शिक्षणाचं स्तर, अभ्यासक्रम आणि शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक याप्रमाणे सर्व माहिती पुढील प्रमाणे आपल्याला दिलेली आहे। तर व्यवस्थित माहिती समजून घ्या। शालेय विद्यार्थ्यांना म्हणजेच इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹15,000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते। त्यानंतर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹75,000 पर्यंत वार्षिक शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते। त्यानंतर पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन जे करणारे विद्यार्थी आहेत त्यांना ₹2.5 लाखापर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ हा दिला जातो। त्यानंतर IIT मधील विद्यार्थी यांना ₹2 लाख पर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो। पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, MBA करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ₹5 लाख पर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो। त्याच्यानंतर जे वैद्यकीय मेडिकल स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ₹4,50,000 पर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो। आणि जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच SC आणि ST साठी ₹20 लाख पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ हा मिळत असतो। आता आपण पुढे पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्रता काय असणार आहे। क्रमांक 1 मध्ये पहा, पात्रता अर्जदार विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। त्यानंतर क्रमांक 2 मध्ये पहा, अर्जदार विद्यार्थ्याने मागील वर्षात परीक्षेमध्ये किमान 75% गुण किंवा 7.0 CGPA मिळालेला असावा। त्यानंतर क्रमांक 3 मध्ये पहा, आणि महत्त्वाचं म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पूर्ण गुणांमध्ये 10% सूट आहे। त्यांना किमान 67.5% गुण किंवा 6.3 CGPA असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। पुढे क्रमांक 4 मध्ये पहा, विद्यार्थी इयत्ता 9वी ते 12वी मध्ये जर शिकत असेल तर त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाख पेक्षा कमी असावे। आणि जर विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर किंवा IIT, IIM इत्यादी अशा प्रकारचे शिक्षण घेत असेल तर त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹6 लाख पेक्षा कमी असावे। तर अशा प्रकारे मित्रांनो या स्कॉलरशिपसाठी पात्रता आहे। पुढे आपण आरक्षणाविषयी इतर मुद्दे माहिती पाहूयात। क्रमांक 1 मध्ये पहा, आनंदाची गोष्ट म्हणजे या शिष्यवृत्तीमधील 50% जागा विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। तर क्रमांक 2 मध्ये पहा, 50% जागा SC ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत, ज्यात 25% SC आणि 25% ST साठी विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। क्रमांक 3 मध्ये पहा, महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची एज लिमिट ठेवण्यात आलेली नाही, तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर क्रमांक 4 मध्ये पहा, 12वी नंतर किंवा पदवीनंतर शिक्षणात जास्तीत जास्त 2 वर्षाचा गॅप स्वीकारला जाऊ शकतो। म्हणजेच 2 वर्षाचा गॅप असेल तर विद्यार्थी अर्ज करू शकतो। पुढे आपण पाहूयात या स्कॉलरशिपसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो आणि व्यवस्थित माहिती समजून घ्या।
प्लॅटिनम ज्युबली अशा स्कॉलरशिप डॉक्युमेंट्स. क्रमांक 1 मध्ये पहा, जर तुम्ही पदवीच्या पहिल्या वर्षाला असाल तर 12वीची गुणपत्रिका. क्रमांक 2 मध्ये पहा, सध्याच्या अभ्यासक्रमाची फी पावती. त्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक, तुम्ही सध्या शिकत असलेल्या कॉलेज संस्थेचे ओळखपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट. त्यानंतर क्रमांक 4 मध्ये पहा, तहसीलदार किंवा सक्षम सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला किंवा पालकांचे सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16. त्यानंतर क्रमांक 5 मध्ये पहा, अर्जदाराच्या स्वतःच्या किंवा पालकाच्या बँक खात्याचा पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला चेक, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो. त्यानंतर क्रमांक 6 मध्ये पहा, जातीचा दाखला. जर तुम्ही SC ST प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेत असाल तरच आवश्यक आहे. तर इत्यादी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सगळी माहिती व्यवस्थितरित्या पाहिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज कशा प्रकारे व कुठे करायचा ही माहिती आपण पाहूयात. तर आपल्याला पुढील प्रमाणे अधिकृत वेबसाईट दिलेले आहेत आणि या ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या शिष्यवृत्तीसाठी अर्ज SBI फाउंडेशनच्या SBI आशा scholarship.co.in अधिकृत स्कॉलरशिप पोर्टलवरून किंवा त्यांचे अंमलबजावणी भागीदार असलेल्या buddyforstudy.com या वेबसाईटवरून करता येतो. तर मित्रांनो, या 2 ऑफिशियल वेबसाईट आहेत. या ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या. चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल व त्याचा त्यांना लाभ घेता येईल. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.